शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. आकर्षक डिझाईन्स, उत्कृष्ट कारागिरी. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. मुकेश साने सुद्धा तो आमचाच आहे, त्याला पण आपण समजून सांगूया. तो काही प्रकार व्यक्ती नाही. आधी असंच ठरलं होतं की मुकेश साने आणि दीपक बडगुजर यांनी एकत्रित लढावं, परंतु अचानकपणे त्या ठिकाणी निर्णय आला की 25 मध्ये दोघं लढा. त्यामुळे दोन निर्णय दिल्यामुळे हा गोंधळ झालेला आहे. मुकेश साने निश्चितपणाने त्याची समजूत काढू आपण. त्यांना निश्चितपणाने त्याच्यावर जो अन्याय झालेला आहे आणि त्याला निश्चितपणाने विरोध होऊन त्याला न्याय द्यावा. हा गोंधळ जो कायद्यातली जी तरतूद आहे तरतुदीप्रमाणे तो निर्णय झालेला आहे. जरी निर्णय झालेला असला तरी आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय गिरीश भाऊ जे सांगतील तो निर्णय निश्चितपणाने होईल. आज जरी 29 का 25 मध्ये लढायचं, गिरीश भाऊंच्या साक्षीने 29 मध्ये जो लढाईचा निर्णय हा फायनल झालेला होता, त्यामुळे 29 मध्ये आधी फॉर्म भरायला लावला. नंतर आयबी फॉर्म वाटपाच्या दिवशी त्यांनी सांगितलं की बा तुम्ही 29 मध्ये दीपकचा फॉर्म न भरता 25 मध्ये भरा. तर 25 मध्ये आयबी फॉर्म दिले गेले होते. असे दोन ठिकाणी त्या ठिकाणी दिल्या गेल्यामुळे हा थोडा गोंधळ झालेला आहे. आणि निश्चितपणाने यामध्ये गिरीश भाऊ सांगतील, आदरणीय देवेंद्रजी सांगतील तसा निर्णय निश्चितपणे होईल. आपण म्हटलं की 25 मध्ये लढायचं का 29 मध्ये लढायचं, त्यामुळे हा विषय डिसिजन झालं. त्याप्रमाणे फॉर्म भरले गेले आणि नंतर मग ते आज निवडणूक आयोगाने ज्याचा फॉर्म आधी तो डिक्लेअर केला गेला. उमेदवारी ही पक्षाची जरी असली तरी आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय गिरीश भाऊ सांगतील तो निर्णय आम्ही पुढे घेऊ. LCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.